नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। हिवाळा चालू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या यायला सुरुवात होते आणि अशाच भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं। त्यातल्या त्यात पालक म्हटली तर भरपूर प्रोटीन आणि लोहाने भरपूर असते। पण पालक बऱ्याच जणांना आवडत नाही, त्याचबरोबर लहान मुले तर पालक अजिबात खात नाहीत। त्याचकरिता आज मी तुमच्याकरिता मस्त असा पालक पुलाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे। मी नक्कीच सांगू शकते की जी व्यक्ती पालक खात नाही ती देखील हा पालकाचा पुलाव आवडीने खाईल। जर लहान मुले पालक खात नसतील तर या पद्धतीने केलेला पालकाचा पुलाव ते नक्कीच खातील। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग चविष्ट असा पालक पुलाव बनवण्याकरिता इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 वाटी पाणी गरम करत ठेवलंय। पाण्याला एक उकळी आली की यामध्ये 2 मूठभर पालक स्वच्छ धुवून मग घालायचे। फक्त 2 ते 3 मिनिटे हे पालक आपण गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असे उकळून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे हे पालक हलकेसे मऊ पडतात। आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटांकरिता ही पालक पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची। 5 मिनिटांनंतर पालकातील एक्स्ट्राचं पाणी आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ आणि पालक ही आपण पूर्णपणे थंड करून मग घेऊया। गाळून घेतलेलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही, आपण पुलाव बनवताना त्याचा वापर करूया। आता ही पालक मी पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घालत आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सोबतच यामध्ये आपल्याला एक वाटीभर कोथिंबीर घालायची आहे। ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून मग घातलेली आहे। आता मिक्सरला याची आपण बारीक प्युरी तयार करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला हे वाटण अगदी बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे। कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण पालकाचा पुलाव बनवायला घेऊ। मी कुकरमध्ये पालकाचा झटपट पुलाव कसा बनवायचा ते दाखवत आहे। त्याकरिता कुकरमध्ये 1 चमचाभर तेल आपण गरम करून घेऊया। तेल छान गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालू। त्यामध्ये 1 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2 लवंग आणि 2 काळी मिरी मी घातलेली आहेत। सोबतच 1 अर्धा चमचा आपल्याला जिरे देखील घालायचे। सर्व मसाले आपण हलकेसे फ्राय करून घेऊया। मसाल्यामधून हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये 1 मोठा चमचा काजूची काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। हे काप ऑप्शनल आहेत, पण याने आपल्या पुलावला चव खूप छान येते। आता हे काजूचे काप देखील आपण लो फ्लेमवर हलकेसे फ्राय करून घेऊया आणि 1 मध्यम आकाराचा कांदा आपल्याला लांब चिरून मग यामध्ये घालायचा आहे। हा कांदा देखील आपण मध्यम आचेवर ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतवून घेऊया। कांदा हलकासा परतला गेला की यामध्ये 1 छोटा चमचा बारीक चिरलेलं लसूण आणि अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं आपल्याला यामध्ये घालायचे, किंवा तुम्ही आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल। सोबतच 1 मध्यम आकाराचा बटाटा देखील मी चिरून घातलेला आहे। हे सर्व साहित्य आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया। बटाटे हलकेसे फ्राय व्हावे याकरिता मी थोडंसं झाकण ठेवून याला फ्राय करून घेणार आहे। काही वेळामध्ये सर्व साहित्य हलकेसे फ्राय होतात, तुम्ही पाहू शकता। आता या स्टेजवरती आपण जी पालकची प्युरी केलेली होती त्यापैकी 2 चमचे प्युरी मी यामध्ये घातलेली आहे। एक वेळ सर्व मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण काही सुखे मसाले घालू। त्यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आपल्याला घालायचे। सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे तसेच धनेपूड देखील मी घातलेली आहे आणि आपल्या पुलावला अगदी सुंदर चव यावी याकरिता अर्धा चमचा मॅगी मसाला देखील मी घातलेला आहे। याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला देखील घालू शकता। मसाले करपू नयेत याकरिता थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असे मसाले भाजून घ्यायचे। लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे हे मसाले व्यवस्थित असे आपण भाजून घेऊ। मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजेच आपले मसाले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। आता या स्टेजवरती 1 वाटी भिजवलेले तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे।
मी 1 वाटीभर बासमती तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून मग यामध्ये घातलेले आहेत। हे तांदूळ आणि मसाला छान एकजीव करून घेऊया। हलक्या हाताने एकजीव करायचं, नाहीतरी तांदूळ तुटण्याची शक्यता असते। आता झाकण ठेवून 1 मिनिट या तांदळाची आपण वाफ काढून घेऊया। मसाल्यासोबत तांदूळ हलकेसे फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। सुगंधही मस्त येत आहे। आता 1 वाटी भिजवलेल्या तांदळाकरिता इथे मी 1.5 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं, याकरिता थोडंसं मीठ देखील मी यामध्ये घातलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया। पाण्याला एक उकळी आलेली आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवर 1 शिट्टी आपण कुकरची काढून घेऊ। कुकरची 1 शिट्टी काढून मी कुकर पूर्णपणे थंड करून मग कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे अतिशय सुंदर असा आपला पालकाचा पुलाव बनून तयार आहे। सुगंध अप्रतिम येतोय आणि चवीला देखील तेवढाच भन्नाट लागतो। चला तर मग याची प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही हा पालकाचा पुलाव दही, लोणचं किंवा कढीसोबत सर्व करू शकता किंवा असेच देखील खाल्लं तरी चवीला अगदी अप्रतिम लागतो। जर तुमच्या घरामध्ये ही पालक कुणी खात नसेल तर या पद्धतीने हा पालकाचा पुलाव तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, सर्वजण मागून खातील। तर रेसिपी ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।